घेणार नाही. कारण म्हणजे मी आपल्या सर्वांचे आभारच मानणार आहे. या अतिशय भव्य दिव्य अशा हृदयस्पर्शी मेळाव्याला संबोधित करण्याकरता इथं आलेले कोल्हापूरचे लोकप्रिय युवा नेते आमदार सतेजी पाटील, धडाडीचे कामगार नेते आमदार भाई जगताप, महाराष्ट्रातले ज्येष्ठ विचारवंत माजी आमदार उल्हासदादा पवार, ज्यांनी अत्यंत जिद्दीने हा मेळावा यशस्वी करण्याकरता प्रयत्न केले, ते रयत संघटनेचे रयत कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंग पाटील दादा, त्याचबरोबर या मेळाव्याच्या संयोजनामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते नवी मुंबई काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिलजी कौशिक, माजी आमदार बच्चूभाई पटेल गुजरातचे, अजितराव पाटील अप्पा, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, सह्याद्री बँकेचे अध्यक्ष पुरुषोत्तम माने, अनिकेत म्हात्रे, अरविंद नाईक, शंकररावजी खबाले, प्राध्यापक धनाजीराव काटकर, निवासराव थोरात, हिंदूराव पाटील, दक्षिण कराड काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, बाळासाहेब थोरात सवादेकर, दीपक शेठ लोखंडे, सचिन नाईक, वाशी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष, राजेंद्र चव्हाण, कोटेवाडीचे सरपंच, नवनिर्वाचित सरपंच अनिल जाधव, बाबासाहेब बागल, सागर पाटील, गणेश काटकर, दीपक मोहिते, किशोर काळुगडे, सचिन मोहिते, गणेश आमले, ॲडव्होकेट किरण पाटील, वसंतराव चव्हाण, आबासाहेब जाधव, आमचे एकनाथ शेठ तांबवेकर, सतीश पाटील, महेश देसाई, बाबुराव काटकर आणि दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघ आणि प्रामुख्यानं येळगाव आणि विंग जिल्हा परिषदेतील प्रामुख्यानं आपण इथं मुंबई निवासी दक्षिण कराडचे मतदार बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, मंचकावर बरीच माणसं बसलेली आहेत, सगळ्यांची नावं घेणं अवघड आहे. अतिशय भव्य असा मेळावा. मी अनेक या ठिकाणी कार्यक्रमाला मी हजर राहिलेलो आहे. इतकी मोठी भरगच्च गर्दी मी पूर्वी कधीही पाहिली नाही आणि इतका उत्स्फूर्त प्रतिसाद कुठल्याही कार्यक्रमाला मी पाहिलेला नाही. कशाचं प्रतीक आहे? या दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघाचं वैशिष्ट्य, एक खास बाब, या मतदारसंघानं कधी विचार सोडला नाही. फुले शाहू आंबेडकरांचा विचार सोडला नाही, समतेचा विचार सोडला नाही, बहुजनांचा विचार सोडला नाही. यशवंतराव मोहिते भाऊ असतील, त्यानंतर 35 वर्ष विलास काका असतील, नंतर 2 वेळेला मी, तुमच्या सगळ्या आशीर्वादानं आम्ही इथं काम करायला लागलो. मला 1991 सालचा तो दिवस आठवतो. राजीव गांधींनी मला अचानक लोकसभेचं तिकीट दिलं. त्यांना एक नवीन, एक आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन असणारी युवकांची टीम पाहिजे होती. माझी राजकीय पार्श्वभूमी त्यांना माहीत होती आणि त्यामुळं त्यांनी 91ला थेट लोकसभेचं, कराड लोकसभा मतदारसंघाचं मला तिकीट दिलं. तुम्ही मला पदरात घेतलं. माझी काय फार ओळख नव्हती, फक्त आनंदराव चव्हाणांचा, प्रेमलताई चव्हाणांचा मुलगा एवढीच माझी ओळख. पण मी कोण आहे, मी काय करतो, मला जर खासदार केलं तर हा काय करेल याची काही माहिती नसताना तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला, मला पदरात घेतलं आणि तुमच्या त्या विश्वासामुळं मग पुन्हा 91, 96, 98 मला पुढं केंद्र सरकारमध्ये अतिशय महत्त्वाच्या अशा पंतप्रधान कार्यालयामध्ये काम करायला संधी मिळाली. आणि 2010 साली माझ्या ध्यानीमनी नसताना अचानक रात्री 3 वाजता सोनिया गांधीचा फोन आला आणि सांगितले की उद्या तुला मुंबईला जाऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायची.
मी सकाळी डॉक्टर मनमोहन सिंग यांना जाऊन भेटलो, राजीनामा दिला, पर्यायी व्यवस्था केली आणि मुंबईला आलो. तुमच्या प्रेमामुळं, तुमच्या आशीर्वादामुळं. मी कधी मुंबईत पूर्वी काम केलं नव्हतं, आपल्याला माहिती आहे. कराड, पुणे, दिल्ली, कराड, मुंबई, दिल्ली. पण मी आलो मुख्यमंत्री म्हणून. सुरुवातीला परिस्थिती बिकट होती. एक संशयाचं दाट वातावरण होतं प्रशासनावर, राजकीय व्यक्तींच्यावर. काही घटना घडल्या होत्या आणि सोनिया गांधींनी मला एकच सांगितलं की जाऊन तिथं पुन्हा तो विश्वास प्रस्थापित करायचा आहे. राजकीय व्यक्तींच्याबद्दल आणि प्रशासनाबद्दल जो विश्वास समृद्ध ढासळला आहे महाराष्ट्रामध्ये, तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यावर, आशीर्वादानं मी ते करू शकलो. काही राज्याच्या हिताचे महत्त्वाचे निर्णय घेतले. काही चुकीचं चाललं होतं तर थांबवायचा प्रयत्न केला. आणि मला अभिमान आहे की माझ्या जवळजवळ 4.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये, मग राजीव गांधी जीवनदायी योजनेसारखे निर्णय असतील, 108 ॲम्ब्युलन्ससारखे निर्णय असतील, शेती महामंडळाच्या जमिनी शेतकऱ्यांना परत देण्याचा निर्णय असेल, विदर्भातले निर्णय असतील, आपल्या परिसरातले निर्णय असतील, किंवा दक्षिण कराड मतदारसंघामध्ये जवळजवळ 1600 कोटीची विकास कामं करण्यामध्ये यश आलं. आज कराड परिसरामध्ये जे 5 रस्ते, उंडाळ्याकडे जाणारा रस्ता, ढेबेवाडीकडे जाणारा रस्ता, पाटणकडे जाणारा रस्ता, मसूर रस्ता, ओगलेवाडी रस्ता, हे अगदी राज्य महामार्गापेक्षा चांगल्या दर्जाचे रस्ते झाल्यामुळं तिथले रिअल एस्टेट व्हॅल्यू वाढलेली आहे. लोक आता कराडला शिक्षणाकरता, आरोग्याकरता येत नाही, तर आपल्या घरीच चांगलं टुमदार घर बांधून राहतात. कारण 10-15 मिनटामध्ये कराडला मुलांना शाळेला पाठवता येतं, हॉस्पिटलला जायला 10-15 मिनटं लागतात. एक व्हॅल्यू क्रिएशन झालेलं आहे. माणसाचा राहणीमानाचा दर्जा, क्वालिटी ऑफ लाईफ वाढलेला आहे. आणि हेच माझं विजन आहे कराडकरता. आज आपल्या भागातली अनेक माणसं पोटा पाण्याकरता मुंबईला, ठाणे परिसरामध्ये आलेली आहेत. तुमच्या 2ऱ्या-3ऱ्या पिढीने परिश्रम करून आज तुम्ही कोणी उद्योगात शिरलेला आहे, कोणी मोठ्या नोकरीवर आहे, कोणी मच्छी व्यवसायामध्ये आहात, कोणी औषधाच्या दुकानामध्ये, व्यवसायात खूप चांगल्या व्यवसायामध्ये प्रगती केलेली आहे. पण तुम्हाला बाहेर यावं लागलं. आपलं गाव सोडून, आपला मुलूक सोडून, आपले पै पाहुणे नातेवाईक सोडून बाहेर मुंबईत यावं लागलं. मुंबईत सन्मान मिळाला नाही सुरुवातीला. बरेच जण तर माथाडी कामगार म्हणून आले. माथाडी कामगार कायदा व्हायच्या आधी काय परिस्थिती होती? पाठीवर वजं घेऊन फिरल्याशिवाय पोटात अन्न जात नव्हतं. माथाडी कामगार कायदा झाला, सन्मानानं काही हक्क मिळाले. पण त्यानंतरच्या 2ऱ्या-3ऱ्या पिढीनं परिश्रम करून आपल्या पायावर उभं राहून कोणी सहकारी संस्था स्थापन केल्यात, कोणी छोटे उद्योग स्थापन केलेत, कोणी उच्च पदस्थ पदावर नोकरी करते. पण आजही आपल्याला आपलं गाव सोडून निघता आल्याशिवाय तिथं उदरनिर्वाह करता येत नाही. विलास काकांच्या दूरदृष्टीमुळं नदीजोड प्रकल्प राबवला गेला. वारणेचं पाणी आपल्या खोऱ्यात आलं. काही थोडी जमीन पिकायला लागली. थोडीशी परिस्थिती झाली, पण अजूनही फक्त शेतीवर आपली उपजीविका होईल अशी परिस्थिती आजही नाही आहे. या ठिकाणी आपल्याला एक अत्यंत रम्य असा परिसर या ठिकाणी करायचा आहे. खरं म्हणजे मी जेव्हा वरच्या बाजूला तिथं भागात जातो, अगदी मला परदेशातल्या काही मुलकाची, स्वित्झर्लंडसारख्या मुलकाची आठवण येते. हिरवंगार पावसाळ्यामध्ये सगळं रान दिसतं. तिथं कारखाने निघाले पाहिजे, तिथं शिक्षणाच्या उच्च संस्था निघाल्या पाहिजे, बाहेरची लोक आली पाहिजेत, आपल्या लोकांना तिथल्या तिथं रोजगार मिळाला पाहिजे. हे सगळं शक्य होईल. पण आज दुर्दैवानं गेली 10 वर्ष महाराष्ट्राच्या भवितव्यातली 10 वर्ष वाया गेलेली आहेत. लॉस्ट डिकेड, हरवलेलं दशक. भाजपचं राज्य होतं, आता शिंद्यांचं राज्यामध्ये 2-3 वर्ष आम्हाला मिळाली, पण त्यामध्ये कोविड आला. कोविड महाविकास आघाडीनं अतिशय सक्षमपणे हाताळला.
जगभर तारीफ झाली. उत्तर प्रदेशमध्ये आपण बघितलं, प्रेतं गंगेमध्ये वाहत चाललेली होती. आपल्याकडे जीवितहानी झाली जरूर, पण आपण शर्तीचे प्रयत्न केले, लोकांना ऑक्सिजन दिले, रेमडेसिवीर दिलं, हॉस्पिटलला काढली, पण इतर काही विकास करता आला नाही. आता ह्या हरवलेल्या दशकानंतर, का मी म्हणतो हरवलेलं दशक, महाराष्ट्रात एकही मोठा उद्योग आलेला नाही. जे उद्योग येऊ घातले होते त्याला मोदींनी गुजरातला पळवलं. 2017 साली देवेंद्र फडणवीस म्हटले की ॲपल कंपनीचा फोन फार लोकप्रिय फोन आहे, तो फोन आम्ही तळेगावला करणार, 55,000 माणसं नोकरीला लागतील, इतकी हजार गुंतवणूक होईल. नाही आला. तो प्रकल्प तामिळनाडूमध्ये गेला. त्यानंतर ॲपल कंपनीने 4 कंत्राटी कंपन्यांना ॲपल फोन करायचं कंत्राट दिलं. एक कंपनी कर्नाटकमध्ये आहे, एक हैदराबादमध्ये आहे, 2-3 तामिळनाडूमध्ये आहेत. महाराष्ट्रात एकही कंपनी नाही. नवीन उद्योग सेमीकंडक्टर इंडस्ट्री म्हणतात. भारत सरकारने 1,00,000 कोटी रुपयाचं अनुदान देऊ केलं. जो आमच्या देशात सेमीकंडक्टर तयार करायला येईल त्याला आम्ही 10,000 20,000 कोटीचं अनुदान देऊ. कारण भारतामध्ये तो उद्योग विकसित झालेला नाही. संगणक असेल, मोबाईल फोन असेल, अगदी हा मायक्रोफोन असेल, त्या सेमीकंडक्टरशिवाय तो चालत नाही. आणि ते चालू करण्याचे उद्योग करायला भारत सरकार अनुदान देते. एकही उद्योग महाराष्ट्रात आलेला नाही. गुजरातमध्ये 4 आहे, एक आसाममध्ये गेला आहे, एक तामिळनाडूमध्ये गेला. काय येत नाही तो उद्योग. टाटा एअरबेसचा लढाऊ विमानाचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता, तो गेला गुजरातला. बल्क ड्रग पार्क, औषधं करायचा कारखाना, औषधांचा कंपन्याचा पार्क होता, रायगडला येणार होता, तो गेला. मेडिकल डिव्हाइसेसचा प्रकल्प येणार होता महाराष्ट्रामध्ये, तो नाही आला. सॅफ्रॉन नावाची फ्रान्सची कंपनी आहे, लढाऊ विमानाची इंजिनं करणारी कंपनी आहे. त्याचं नक्की झालं होतं की महाराष्ट्रात आम्ही करणार, पण अचानक तेलंगणा सरकार आलं आणि तो प्रकल्प हैदराबादला गेला. हे प्रकल्प महाराष्ट्रात काय येत नाहीत. मी विचारतो उद्योगपतींना, मला भेटतात, तुमच्या महाराष्ट्रामध्ये जे भ्रष्टाचाराचं वातावरण आहे, उद्योग खात्यामध्ये गेलं तर प्रत्येक टेबलावर फाईल सरकवण्याकरता वजन ठेवावं लागतं. आम्ही उद्योग काढायचा, रोजगार द्यायचा, माल विकायचा का हे करत बसायचं आम्हाला नको आहे. तुमच्या राज्यातली ही राजकीय अस्थिरता, तुम्हाला त्याचा लखलाभ असो, आम्ही काही जिथे येणार नाही. म्हणून सुशिक्षित बेरोजगाराचा प्रश्न प्रचंड मोठा महाकाय प्रश्न निर्माण झालेला आहे. एखादा कोणी खाजगी नोकरी देतो म्हणून एखाद्या कुटुंबाचं भागेल, पण जोपर्यंत मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात औद्योगिकीकरण होत नाही, आज शेतीवर 50% लोक आपला उदरनिर्वाह करतात, त्याचा बोजा कमी करून उद्योग क्षेत्राकडे आणि सेवा क्षेत्राकडे वळवल्याशिवाय महाराष्ट्राचं भवितव्य चांगलं नाही. आज महाराष्ट्राच्या उत्पन्नामधलं 75% उत्पन्न फक्त 7 जिल्ह्यातून येतं. मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, नागपूर, आणि बाकीच्या 29 जिल्ह्यामध्ये 25%पेक्षा कमी उत्पन्न. झारखंडपेक्षा आणि छत्तीसगडपेक्षा आपली या जिल्ह्यातली वाईट परिस्थिती आहे. समतोल विकास झालेला नाही. महाराष्ट्र एकेकाळी प्रथम क्रमांकाचं राज्य होतं औद्योगिकीकरणामध्ये. इंजिन दॅट ड्राईव्ह द इंडियन इकॉनॉमी म्हटलं जायचं. भारतीय अर्थव्यवस्थेला ओढून नेणारं इंजिन. आज महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न 11व्या क्रमांकावर घसरलेलं आहे. तामिळनाडू आपल्या पुढं आहे, तेलंगणा आपल्या पुढं आहे, कर्नाटक आपल्या पुढं आहे, हैदराबाद, आंध्र प्रदेश आपल्या पुढं आहे, गुजरात आपल्या पुढं आहे, हरियाणा आपल्या पुढं आहे. ठीक आहे, घोषणावं आहे, कोण जबाबदार याला? हे सगळं बदलावं लागेल. लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी सरकारचा पराभव झाला, दारुण पराभव झाला. 48 पैकी 31 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या. लोकांनी भविष्य केलं होतं की नाही तुम्हाला 10-12 जागा मिळाल्या तर मिळतील, पण नाही.
या बेरोजगार युवकांनी, सुशिक्षित बेरोजगार युवकांनी ज्यांची लग्न होत नाहीत त्यांनी मोदी सरकार घालवलं. महागाईनं बेजार झालेल्या गृहिणींनी मोदी सरकार घालवलं. शेतकऱ्यांचे छळ करणाऱ्या मोदी सरकारला शेतकऱ्यांनी घालवलं. शेतकऱ्यांच्यावर मोदी सरकार तर सूडच घेते. 3 कृषी कायदे शेतकऱ्यांनी हाणून पाडले. मोदींना ते परत घ्यावे लागले, माफी मागावी लागली. मोदींचा अपमान झाला. आता मोदी निर्यात बंदी गव्हावर, तांदळावर, मोलॅसेसवर, साखरेवर, कांद्यावर. जरा शेतकऱ्याला 4 पैसे चांगले मिळायला लागले की मोदींनी निर्यात बंदी केली. तुम्हाला आठवत असेल, मी मुख्यमंत्री होतो 2013 साली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे कृषी विभागाचे प्रमुख पाशा पटेल यांनी मोर्चे काढले होते 2013 साली. सोयाबीनला 6,000 रुपये दर द्या. अजून व्हिडिओ क्लिप आहेत. आणि आज तुमची किमान हमी किंमत फक्त 4,900 आणि आता बाजारभाव 4,600. 11 वर्षानंतर कसं परवडेल शेतकऱ्याला? महाराष्ट्रात आता सर्वात जास्त आत्महत्या होत आहेत. देशात एकूण होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यापैकी 37% आत्महत्या माझ्या महाराष्ट्रात होतात. आपली लोकसंख्या 10% आहे देशाच्या. मग 37% आत्महत्या का होतात? मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं. महिन्याभरापूर्वी 1,33,000 कोटी रुपयाचं सोयाबीनचं खाद्य तेल आयात करून भाव पाडले. अलीकडच्या काळामध्ये सूर्यफुलाची पेंड आयात करून भाव पाडले. काय मिळतं मोदीला? आणि आमचे हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शेतकऱ्याची मुलं म्हणतात कांद्याची निर्यात बंदी करून 40-50 रुपये जाणारा कांदा 6 रुपये एका दिवसात आला. तुमची दानच झाली नाही की 1-2 ओळीचं पत्र लिहावं मोदीला की साहेब हे चुकीचे निर्णय तुमचे आहेत, महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय नाहीत. नाशिकचा, सातारा जिल्ह्यातला थोडा भाग कांदा उत्पादन करतो. आमचा शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. कांद्याला कधी कधी चांगला भाव मिळतो आणि त्यावेळेला तुम्ही जर निर्यात बंदी केली तर शेतकरी आमचा उद्ध्वस्त होईल. त्या शेतकऱ्यांनी मोदी सरकारला घालवलं. आणि तुम्हीच म्हटला ना 400 पार. आणि तुमचेच खासदार म्हटले ना की आम्हाला 2/3 बहुमत द्या, आम्हाला संविधान बदलायचं आहे. मोदींचे 400 पार आणि संविधान बदलाची भाषा लोकांनी गांभीर्याने घेतली. त्या लोकांनी या मोदी सरकारला पाडलेलं. अर्थव्यवस्था फार बिकट झालेली आहे. मोदी सरकारला पगाराला पेन्शनला पैसे नाही, ती वस्तुस्थिती आहे. मी अतिशयोक्ती करत नाही. मनमोहन सिंग सरकार असताना 50 लाख कोटी रुपयाचं कर्ज होतं. आज ते 200 लाख कोटीवर गेले. तरी सरकार चालवायला अडचण येते म्हणून भरमसाठ कर लावले डिझेल, पेट्रोल, गॅसवर. 32 लाख कोटी गेल्या 10 वर्षात मोदी सरकारने डिझेल, पेट्रोल, गॅसवरनं वसूल केले. मोदीला कळत नाही की डिझेल, पेट्रोल, गॅसचे दर वाढवले तर गृहिणीला, सामान्य माणसांना त्रास होईल. पण इलाज नाही. कर लावल्याशिवाय सरकार चालत नाही. त्यांनी बी भागत नाही. सरकारी कंपन्या विकायची चाललेली आहे घाई. LIC विकून टाका, भारत पेट्रोलियम विकून टाका. अरे तुम्ही जे काँग्रेस सरकारनं 250 सरकारी कंपन्या निर्माण केल्या तेव्हा तुम्ही आता विकायला लागलाय. आपल्या गृहिणीचं मंगळसूत्र विकायला लागलंय. आणि म्हणून मग काय पगाराला, पेन्शनला पैसे नाही म्हणून मग आपल्या देशातलं 14 लाख सैन्य, 3ऱ्या क्रमांकाचं सैन्य आपल्या देशातलं आहे. अमेरिका, चीन नंतर आपलं सैन्य. तुम्ही ते रेग्युलर सैन्य बरखास्त करून टाकलं. 4-4 वर्षाची कंत्राटी पोरं लावली. आता 18 वर्षाच्या पोराला घ्यायचं, त्याला वर्षभर ट्रेनिंग द्यायचं, 2 वर्ष 3 वर्ष काम करून घ्यायचं आणि त्याचं आकलन. त्याला डिग्री नाही, त्याला पेन्शन नाही, त्याला गोळी लागून मेला तर त्याला झेंडा नाही. काय करतील मुलं रस्त्यावर जाऊन? अग्निवीर नाव दिलेलं आहे. अग्निवीर म्हणताय तुम्ही, पण खरी परिस्थिती आहे तुम्हाला पेन्शन द्यायला पैसे नाहीत. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारनं 300 जागाची कंत्राटी जाहिरात काढली होती. तुम्हाला आठवत असेल. तहसीलदार, चीफ इंजिनियर. अरे का रेग्युलर तुम्हाला घ्यायला UPSCमध्ये परीक्षा, कधी पेपर फुटतोय, कधी काहीतरी बॅटमध्ये गेले प्रकरण. अनेक UPSCची परीक्षा देणारी मुलं येऊन भेटतात. 2-2 वर्ष झाली परीक्षा झाल्यात पण अजून अपॉइंटमेंट नाही.
यावर्षी UPSCची एकही MPSCची महाराष्ट्र प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशनची एकही परीक्षा झालेली नाही. पुण्याला लाखो विद्यार्थी मराठवाड्यातून, विदर्भातून, कोकणातून, आपल्या परिसरातून जातात तिथं अभ्यास करायला. एक एक दिवस त्यांना रेटत नाही. आणि कसला गलथान कारभार चालला आहे महाराष्ट्र सरकारचा. हे सरकार आपल्याला घाबरावं लागेल आणि हे सरकार जाणार आहे. आज विदर्भामध्ये धुवा उडणार आहे. मराठवाड्यामध्ये दलित, मुस्लिम आणि मराठा आरक्षणकर्त्यांनी सरकारला घालवलेलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि ते सरकार काँग्रेसच्या नेतृत्वाखालचं सरकार असणार आहे. काँग्रेसचा मुख्यमंत्री असणार आहे. कारण लोकसभेचा निकाल जर तुम्ही पाहिला तर सर्वात जास्त जागा काँग्रेसला मिळालेल्या आहेत. सर्वात जास्त स्ट्राईक रेट चांगला काँग्रेसचा आहे. 65% जागा महाविकास आघाडीला मिळाल्या. विधानसभेला 288 पैकी 65% जागा म्हणजे 183 जागा, त्याच्यापेक्षा जास्त जागा मिळणार आहेत. 2010 ते 14चा दक्षिण कराडचा कालखंड आठवा. प्रत्येक गावामध्ये विकास कामं तुम्ही मागाल ती कामं तिथं मिळाली तुम्हाला. कॉन्क्रीटचे रस्ते झाले, गटर झाले, समाज मंदिरे झाली, मागाल ते. माणसं जिथं कार्यकर्ते आळशी होते तिथंच कामं राहिली. आता जिथं कार्यकर्ते ॲक्टिव्ह होते तिथं 1600 कोटीची कामं झाली. ते दिवस पुन्हा येणार आहेत. काँग्रेसचं सरकार पुन्हा येणार आहे. आणि राहिलेली सगळे विकास कामं गेल्या 10 वर्षात नाही झाली. जास्त कामं, थोडीशी कामं आम्ही करू शकलो. मगाशी बंटी पाटलांनी सांगितल्याप्रमाणे थोडंसं मी एखादं पत्र दिलं तर ते अजूनही मान ठेवला जातो. कोडोलीचा पूल असेल किंवा आपल्या परिसरातले सगळे दळणवळणाचे पूल, रस्ते असतील ते सगळे झालेले आहेत. बरीचशी कामं झाली. रेठ्याचा जुना पूल दुरुस्त केला, नवीन पुलाची तयारी केली. नवीन पूल 44 कोटीचा बांधला जातोय. आज कृष्णा कारखान्याला जाणारा ऊस वळसा घालून जायला लागत होता, तो लागणार नाही. कामं बरीच झालेली आहेत. कराडच्या पुलाचा उल्लेख मनोहर शिंदे यांनी आपल्या भाषणात केला. 14 पदरी पूल फार क्वचितच कुठंतरी तुम्हाला पाहायला मिळेल देशात, महाराष्ट्रात नव्हे. कारण कराड एक भरभराटीचं एक शहर आहे. त्यामुळं शेजारच्या लोकांना रोजगार मिळतो. एखादा जरी बाहेरगावून जरी व्यापारी आला, त्यानं दुकान टाकलं तर आपल्या 15 पोरांना नोकऱ्या मिळतात. आणि त्यामुळं पण आज त्या ठिकाणी या शहरामध्ये जाती दंगली पेटवण्याचा प्रयत्न चाललेला आहे मताकरता. जातीय दंगली झाल्या तर कराची बाजारपेठ उठेल. कराची बाजारपेठ उठली, काही व्यापाऱ्यांचं नुकसान होईल, तर दुसरीकडे जाऊन दुकान टाकतील. पण आपल्या पोरांचं काय होणार. त्यामुळे कराची शांतता प्रस्थापित करून ठेवणं, कराची भरभराट करणे गरजेचं आहे. आज कराड परिसराला युनिव्हर्सिटी टाउन करण्यासारखी परिस्थिती आहे. इथं विश्वविद्यालय होण्यासारखी परिस्थिती आहे. शैक्षणिक संकुल झालेलं आहे. शेजारच्या गावामध्ये नगरपालिका करून तिथं एक सुशोभित असं नगर केलं पाहिजे. मलकापूरचा पण विकास पाहिला. तिथं नगरपंचायत नगरपालिका झाल्याबरोबर काय भरभराटानं तिथं वाढ झालेली आहे. आता आपल्या सगळ्या परिसरातल्या लोकांची, ज्या परिसरातून तुम्ही आता येळगाव खोरा असेल, विंग भागातली माणसं असतील, दक्षिण कराडची माणसं असतील, आज खरोखरीच आपलं एक जीवन हे थोडंसं सुसह्य होण्याच्या दृष्टीने चाललं. अजूनही खूप आपल्याला वाटचाल करायची आहे. मला वाटतं या महाराष्ट्राला वाचवण्याच्या लढाईमध्ये, फुले शाहू आंबेडकरांचा विचार टिकवण्याच्या लढाईमध्ये, दक्षिण कराडच्या मतदारसंघाची परंपरा टिकवण्याच्या लढाईमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं ही विनंती करायला, प्रार्थना करायला मी आलेलो आहे. इतका प्रचंड तुम्ही या प्रतिसाद या कार्यक्रमाला दिलेला आहे की ऊर भरून आल्याशिवाय राहत नाही. मला वाटतं ऐतिहासिक कार्यक्रमाला आहे. त्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सहभाग घेतला त्यांना त्यांच्या सहकार्याबद्दल, ज्या लोकांनी केलं त्या सर्वांचे मी विशेष परिश्रम घेतले. त्यामध्ये दीपक लोखंडे असतील, बाबासाहेब बागल असतील, अनेक लोक, खास बरीच माणसं कराडून इथं 3-3 दिवस येऊन थांबली होती. पण आता पुढची लढाई की आता आपण इथले मतदार इथं राहता आपण, पण आता तिथं मताकरता करायला यायचं, त्याकरता नियोजन करावं लागेल. त्याबद्दलही सहकार्य करा.
कुठल्या गावातून किती गाड्या जातील, कोण त्या गाड्याचं इंचार्ज राहील ते सगळं सांगा. त्याची सर्व व्यवस्था केली जाईल. पुन्हा एकदा हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.